नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया गॅप ॲनालिसिस. गॅप कशी काढायची. एनकॉसमधील आपण जी गॅप निघतात आपल्या एनकॉसची चेकलिस्ट भरल्यानंतर ते कसे कुठल्या पद्धतीने काढता येतात आणि त्याचं सॉर्टिंग आउट आणि ते रिझॉल्व कसे करायचे, ह्या 3 गोष्टीवरच पाहूया. तर मग गॅप आपल्याला कुठल्या पद्धतीने आयडेंटिफाय करता येतील हे आज बघूया. मग काय मेथड असू शकतात की त्यामध्ये आपल्याला गॅप फाइंड करता येतील. सगळ्यात सोपी पहिली आपली मेथड म्हणजे हे आहे की आपण जे चेकलिस्ट भरतो, असेसमेंट चेकलिस्ट बेसलाईन असो किंवा स्टेटशी असो, त्यामध्ये मग आपल्याला बरेचसे जे मुद्दे आपण 0, 1, 2 मार्क ज्याप्रमाणे देतो ना, 0 आणि 1 वाले जे निघतात ते आपले गॅप असू शकतात. त्यानुसार आपल्याला गॅप फाइंड करता येतं. दुसरी मेथड आहे आपली की की परफॉर्मिंग जे आपले इंडेक्स असतात ते बघायचे, KPI इंडिकेटर्स आणि क्वालिटी ऑब्जेक्टिव्स यावरून सुद्धा आपल्याला गॅप फाइंड करता येतं. तिसरं सगळ्यात महत्त्वाची मेथड म्हणजे सॅटिस्फॅक्शन सर्वेज. मग ते तुमचं पेशंट सॅटिस्फॅक्शन सर्वे असो, कम्युनिटी सॅटिस्फॅक्शन सर्वे असो किंवा एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन सर्वे, ह्या 3ही मेथडमधून देखील आपल्याला महत्त्वाचे गॅप फाइंड करता येतात. त्यानंतर हा एक तुमचं सपोर्विजन किंवा फॅसिलिटी इन्स्पेक्शन झालेलं असतं. मग ते स्टेटची टीम असो किंवा डिस्ट्रिक्टची टीम असो किंवा आपल्याच तालुक्यामध्ये समजा PSC असेल तर तालुक्याच्या लेवलची टीम असेल, त्यांनी जर केलेले असतील आपल्या सपोर्टविजनमध्ये काही मुद्दे काढून दिलेले असेल, तिथून देखील आपण ते गॅप आयडेंटिफाय करू शकतो. पुढं आहे तुमची दुसरी कायाकल्पची चेकलिस्ट. कायाकल्पमधून निघालेले काही गॅप असतील तर ते सुद्धा आपल्याला गॅप म्हणून आयडेंटिफाय करता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं कंप्लेन रजिस्टर किंवा ग्रीव्हन्स रजिस्टर आपण जे म्हणतो, त्यामध्ये पण गॅप फाइंड करता येतात. ज्या आपल्याला सूचना काही आलेल्या असतील किंवा काही कंप्लेन आलेल्या असेल, त्यानुसार सुद्धा आपण गॅप फाइंड. पुन्हा आहे आपली जन आरोग्य समितीच्या मार्फत ही देखील आपल्याला गॅप फाइंड करता येतात. मग अशा प्रकारे आपण गॅप काढता येतात आणि त्याचंही पण सॉल्व करताना वर्गीकरण करण्यात येतं की कुठल्या लेवलचा गॅप आहे. आता आपण गॅप जरी निघाले तरी कुठल्या लेवलचे, एकतर म्हणजे फॅसिलिटी लेवलचे आपल्या तिथल्या तिथंच होणारे सॉल्व, म्हणजे आपल्या लेवलला सॉल्व होणारे. दुसरे आहेत पुन्हा म्हणजे जिल्हा लेवलची, म्हणजे जे डिस्ट्रिक्ट टीमकडून आपल्याला मदत होऊ शकते. आणि तिसरं आहे ती स्टेटचीच लागते. त्याची उदाहरणं देखील तुम्हाला सांगतो. आता जर समजा फॅसिलिटी लेवलचे असेल, आपल्या स्तरावरील असेल, तर ते आपण तिथल्या लेवलला सॉल्व करू शकतो. की त्याचं एक्झाम्पल आहे की समजा आपण इन्फेक्शन कंट्रोलची ट्रेनिंग आहे, हँड हायजीनची ट्रेनिंग आहे, हे आपल्या स्टाफला शिकवायचं वगैरे काम आपण आपल्या लेवललाच करू शकतो. त्याला आपण वेळ किती देतो, तर जास्तीत जास्त 2 ते 4 आठवडे ह्या गोष्टी व्हायला. तर ते आपण तो गॅप आपल्या लेवलला रिझॉल्व करू शकतो आणि टाईमलाईन दिलेली असते 2 ते 4 आठवडे. पुन्हा आहे समजा काही गॅप जिल्हा लेवलचे असतात, जे आपल्या स्तरावर आपण सॉल्व करू शकत नाही, पण ते जिल्ह्याच्या लेवलला वगैरे गेल्यावर आपण ते सॉल्व करायला आपल्याला मदत होते. त्यातलं मग काय असू शकतो, रेफरल सर्व्हिसेस असतील, रेफरल ही करताना, किंवा मग टेलिकन्सल्टेशन असेल. तर ते टेलिकन्सल्टेशन असेल तर त्यालासुद्धा आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवलला असे करावं, तिथली टीम वगैरे असेल किंवा आपलं बऱ्याच वेळेस होतं की फोन उचलत नाहीत वगैरे अशा कंप्लेन येतात, तर त्यासाठी आपण डिस्ट्रिक्ट लेवलला हे करू शकतो. मग आपण त्याला टाईमलाईन किती द्यायची, तर ते असं 1 ते 3 महिन्यामध्ये रिझॉल्व व्हायला पाहिजे. 1 ते 3 महिन्याची टाईमलाईन आपण त्याला दिलेली असते. त्याला मिड लेवल टाईम फ्रेम म्हणतात, मिड लेवलची टाईम फ्रेम. आणि शेवटची जी आहे आपल्या गॅपचं वर्गीकरणमध्ये, आपण ते स्टेट लेवलचंच आपल्याला हे लागते. ते डिस्ट्रिक्ट लेवललाही सॉल्व होऊ शकत नाही, आपल्या लेवललाही सॉल्व होऊ शकत नाही. तर असे गॅप हे आपण स्टेट लेवलला हे करतो. मग त्यातलं काय असणार आहे, समजा मेडिसिनचा आहे, व्हर्टिकल प्रोग्राम आहे किंवा वॅकन्सीचा आपला प्रॉब्लेम आहे, तो आपल्या लेवलला होऊ शकत नाही, डिस्ट्रिक्ट लेवलला होऊ शकत नाही, तर ते आपल्याला स्टेटला हे करतो. त्यामुळे त्याला आपल्या टाईमलाईनमध्ये वेळ दिलेला असतो, तो त्याला 3 महिन्याच्या वरचं हे होऊ शकतं. अशा प्रकारे आपण हे गॅपचं सुद्धा वर्गीकरण करता येतं. तर हे सगळ्यात सोपं छोटंसं हे सांगितलेलं आहे. आता गॅपचं आपण हे गॅप निघाले तर गॅप कशा प्रकारे काढायचे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.